जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 444 कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। यासाठी तब्बल 19,000वर उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून या उमेदवारांची 31 ऑगस्टला लेखी परीक्षा होणार आहे। सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या 6 जिल्ह्यात परीक्षा होईल। परीक्षेपूर्वी 8 दिवस अगोदर हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे। गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या उमेदवारांची परीक्षेबाबतची उत्सुकता आता संपली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 444 कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया IBPS या कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। यासाठी 24 जूनपासून अर्ज मागवण्यात आले। दरम्यान शासनाने या प्रक्रियेला स्थगिती दिली। या विरोधात बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली। न्यायालयाने या भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली। यानंतर अर्ज दाखल करण्यास बँकेने 2 दिवस मुदतवाढ दिली। ही मुदत 10 जुलै रोजी संपली आहे। या मुदतीत 444 जागांसाठी तब्बल 19,000वर अर्ज दाखल झाले। अर्ज दाखल करण्याची मुदत संपून आता जवळपास महिना झाला तरी लेखी परीक्षा कधी होणार हे जाहीर झालं नव्हतं। बँकेच्या संचालक मंडळाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑगस्ट 15 पूर्ण करण्याचं नियोजन केलं होतं, परंतु लिपिक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने नियोजन करण्यास IBPS विलंब झाला। अखेर 31 ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय। सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या 6 जिल्ह्यात परीक्षा होईल। परीक्षेपूर्वी 8 दिवस अगोदर हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे। लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे।